फाशी द्या, फाशी द्या, शिंदे सरकार, शिंदे सरकार, शिंदे सरकार, गृहमंत्री, फाशी द्या, फाशी द्या, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, शिंदे सरकार, शिंदे सरकार, शिंदे सरकार, गृहमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, जेणेकरून समजा की शाळेमध्ये असतील, कामावरती असतील, विविध कारणाने स्त्रिया बाहेर पडत असतात, जर त्या सुरक्षित नसतील तर कोणतीही योजना आणून किंवा काही करून महिलांचं समाधान होणार नाही। शिक्षणावरती असेल बरोबर किंवा बेरोजगारी वाढत चालली त्याच्यावरती असे बरेच प्रश्न पडलेले आहेत, जेणेकरून सरकारला जाब विचारायचं आहे। आज आंदोलन होतं आमचं, तरी सरकारने त्याला परमिशन दिली नाही, तरीही आम्ही इकडे चंदनसारला शाखेवरती मुकमोर्चा करत आहोत। का तर सरकार जेव्हा जेव्हा जनता बोलायचा प्रयत्न करते तेव्हा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते। आज बरंच काही बोलायचं होतं पण परमिशन नसल्यामुळे आम्ही नाही बोलू शकलो, फॉर्म भरला नाही आणि त्यामुळे प्रश्नच येत नाही की घेण्याचा। फॉर्मच भरला नाही, फॉर्मच भरलेला नाही भरला फॉर्म, नाही भरला की असं वाटलं नाही की भरावं, जेणेकरून नाही भरला। तर ते कोणातरी एका फडतूस कारखान्याला उभं करून जर त्यांनी पुढे नसतं गेलं आणि त्याच्या थ्रू त्यांच्या आडून त्याने आमच्यावर ही वेळ आणलेली आहे की आज तुम्ही असं सांगतात, जर त्यांच्या दम असता फडणवीस मध्ये तर त्यांनी आम्हाला द्यायचं होतं, आम्हाला बंद करायचं, मग आम्ही ताकद दाखवून दिली असती का हा बाळासाहेबांचा शिवसैनिक, हा उद्धव साहेबांचा शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा या पलटा भूल नसती केली। आणि आज त्याचप्रमाणे तुला एक दुसरी गोष्ट सांगतो, आणि विरारमध्ये जे काही शाळा चालक आहे, संस्था चालक आहे, त्यांना मी जाहीर इशारा देतोय का यापुढे जर तुम्ही आमच्या मुलींची काळजी घ्या आणि जर कुठे वेडवाकडं घडलं तर मग काय होईल सांगता येणार नाही, मग तिकडे जाऊन फटकावून काढू त्यांना। एवढं मात्र या सगळ्या संस्था चालकांनी आणि शिक्षण सम्राटांनी जाहीरपणे आम्ही तुम्हाला दिलेला हा इशारा आहे। त्याचप्रमाणे आज जे मी आज करतोय ते एकनाथ शिंदे, दाढीवाला बाबा, बंधू बाबा, त्यांनी जो आमचा पिक्चर काढला धर्मवीर, त्या धर्मवीर मध्ये ज्यावेळेस एका महिलेवर अत्याचार होतो त्यावेळेस त्याला खेचून मारलं जाते आणि तोच एकनाथ शिंदे आज गुन्हेगाराला वाचवतोय। इतका निर्लज्ज आणि नालायक मुख्यमंत्री मी बघितला नव्हता। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, शिंदे सरकार, शिंदे सरकार, शिंदे सरकार, फाशी द्या, फाशी द्या। सैनिकांचा एकदम उत्साह होता कालपर्यंत की बाळासाहेबांच्या वेळी आम्हाला हमेशा आदेश येत होते की महाराष्ट्र बंद करा, आणि एक शिवसेनेच्या एक इशाऱ्यावरती महाराष्ट्र बंद होता। सर्व शिवसैनिक खुश होते की आज आम्हाला दाखवून द्यायचं होतं विरार वसईमध्ये शिवसेनेची ताकद काय आहे। जर हा बंदच आम्हाला बंद करायला जर चान्स मिळाला असता नक्की दाखवलं त्यावेळी शिवसैनिकांनी की या परिसरामध्ये बंद कसा होतो, शिवसैनिक रोडवर उतरल्यानंतर काय हालत होते हे दिसले असतात। पण ठीक आहे, आम्हाला आता उद्धव साहेबांचा आदेश आहे की प्रत्येकाने कालीपट्टी बांधून निषेध करा। मी पूर्ण काले कपडेच घातलेत आज। राहिला प्रश्न ते दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही फेल आहेत। गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे की आज तुम्ही एका बाजूला एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना करतात, एका बाजूला मुलीवर अत्याचार होतात, आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची। तुम्ही करतात काय त्यांनाच कळत नाही आपण काय करतो ते। एका बाजूला लाडकी बहीण योजना काढले, एका बाजूला मुलीवर अत्याचार होते, तुम्हाला हे सांभाळत नाही तर राजीनामा द्या, एवढंच आम्ही सांगणार। तुम्ही गुन्हे होऊ दे ना, आम्ही पूर्वीपासून सांगतो आम्ही लढतो, त्यांना माहिती आहे आमची आदत, आम्ही काय ते गुन्हे दाखल केले तर आम्ही जाऊ आतमध्ये, काय फरक पडत नाही। हे पण म्हणतात ना की आम्ही आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहात। दिघे साहेबांचे शिष्य असते ते असं काम केलं नसतं। तुम्हाला माहिती आहे धर्मवीर पिक्चर मध्ये ज्या आमच्या भगिनीवरती अत्याचार झालेला होता तेव्हा दिघे साहेबांनी काय त्याच्यात परिस्थिती त्यांनीच दाखवलेला पिक्चर आहे। मग आज ते मुख्यमंत्री आहेत, दिघे साहेबांचे जे खरोखर शिष्य आहेत, मग दिघे साहेबांचे विचार घेऊन चाला ना। आज त्या मुलीवर अत्याचार झालाय, एका बाजूला तुम्ही महाराष्ट्र बंद करता त्यांना तुम्ही विरोध करता, तर दिघे साहेबांचे शिष्य असेल तर असं काम करत नाही। लक्षात आलं का तुमच्या? दिघे साहेबांचे शिष्य हे सडीतोड उत्तर देणारे आहेत, मुख्यमंत्री दिघे साहेबांचे शिष्य होऊ शकत। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या,